मोठा आहे बाबा. व्हिडिओ चालू आहे ना. मित्रांनो, इथे आपण आता संतोष माळी यांच्या घराजवळ आहोत. माळरानाच्या बाजूला त्यांचं घर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या घराजवळ आलेला साप मारू दिला नाही आत्तापर्यंत. आता एक काही दिवसापूर्वी त्यांची आई, त्यांच्या मातोश्री यांचं सर्पदंशाने निधन झालं, पण त्या असतानाही त्यांनी सापाला जीवदान देण्यासाठी ते अग्रेसर असतात, कधी सापाला मारू देत नाही. त्यासाठी संतोष माळी दादांचं मनापासून मनपूर्वक आभार की त्यांनी हा जीव वाचवला. जाळात फसलेला धामण साप आहे बघा, ओळखायला अगदी सोपा आहे. ते शेपटीकडे जे रेटिक्युलम आहे ना, जाळीदार नक्षी, याच्यावरून हा धामण साप तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. शेपटीकडे ही रेटिक्युलम आहे ना, जाळीदार नक्षी, त्याच्यावरनं हा साप तुम्ही ओळखू शकता. अदरवाईज जर ह्याचा तोंडाचा जबडा तुम्ही बघितलात तर ह्या जबड्यावरती आहेत ना काळ्या उभ्या रेषा आहेत. त्या रेषा जर तोंड उघडलं तर त्या वेगळ्या होतात आणि तोंड जर बंद असेल धामण सापाचं तर त्या एकत्र दिसतात आपल्याला तोंडाच्या जबड्यावरती. सिंपल आहे. दोरखंडासारखा लांब असतो खूप, म्हणून लोक घाबरतात कोणता साप आलाय आपल्या घराजवळ किंवा जाळात फसलाय. पण एक सापाची मिनिमम 4 सापांची तुम्हाला आवश्यक किंवा जर माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही सापाला घाबरणार नाही किंवा जो आपल्या मनामध्ये जी भीती आहे ती असणार नाहीये. आता समजा हा साप आपल्या घराजवळ आलाय, जर रात्री अपरात्री घरातून बाहेर पडताना जर साप चावला तर काय परिस्थिती होईल. सध्याची परिस्थिती, दवाखान्यात पोहोचण्यासाठी एवढी ट्रॅफिक लागते आणि गाडी उपलब्ध होत नाही, माणूस घाबरलेला असतो, अशात माणसाचा जीव जातो. त्यासाठी हे मुख्य कारण आहे की सापांविषयी आपल्याला माहिती नाही. तर बेसिक जे 4 साप आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यांना जगात बिग 4 मानले जातात. पहिला आहे नाग, फणादारी नाग, मण्यार, सूर्यकांडर, घोणस आणि फुरसे. हे 4 साप विषारी आहेत. बाकी सगळे साप, जसं काही धामण आहे हा, तसे सगळे साप बिनविषारी आणि निमविषारी. त्या सापापासून कुठलाही धोका नाहीये. जर तुमच्या घर परिसरात जाळात कुठला साप फसला, अडकला तर नक्की फोन करा जवळच्या रेस्क्यूअरला किंवा वन खात्याचा हेल्पलाईन नंबर आहे 1926, त्याला तुम्ही कधीही फोन करून मदत मागू शकता. लक्षात आलं. तो जीव मरण्याच्या आधी नक्की वाचवा, कारण जाळामध्ये जर फसला असेल अशा जाळामध्ये आणि जर तिथे ऊन असेल ना तर साप मरून जातो. लक्षात आलं. म्हणून जाळामध्ये फसलेल्या सापाला जास्त वेळ घालू नका, लगेच जवळच्या रेस्क्यूअरला फोन करा आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करा. पुन्हा एकदा संतोष माळी दादा, तुमचे मनपूर्वक आभार. आमच्या गावातलेच आहेत पण होतकरू नागरिक आहेत. त्यांनी हा, मला वाटतं त्यांच्या घराजवळ आलेला एक 4था जीव वाचवलाय. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार. अशी वेळ आली तर जवळच्या रेस्क्यूअरला फोन करा आणि वन खात्याचा हेल्पलाईन नंबर आहे 1926, तुमच्याकडे नोट डाऊन करा. कधी त्याला फोन करून तुम्ही मदत मागू शकता. आपण याला बॅग इन करूया.